सद्धम्म प्रसवला सुखा सद्धम्म देसना, सुखा सद्धम्म देसना। भगवंतानी 82,000 धम्मस्कंद त्यावर प्रवचन दिले। एकेका धम्मस्कंदावर एक एक प्रवचन आहे। एकूण तथागतांच्या धम्मस्कंदांची आधारावर 82,000 धम्मस्कंद आहे, तर त्या एकेका धम्मस्कंदाचे एक एक प्रवचन आहे। 84,000 धम्मस्कंद आहेत, तर 82,000 धम्म प्रवचन भगवंतांचे आहेत आणि 2,000 प्रवचन बुद्ध धम्म संघाच्या गुणांची परिपूर्णता सिद्ध करण्यासाठी अर्हत भिक्षूंची जी धम्म देसना शुद्धोधन राजा आहे ना, शुद्धोधन राजा शेवटी तोही अर्हत्व झाला होता। समजलं काय? तर जे जे अर्हंत प्राप्त भिक्षू त्यांच्या वाडीतनं 2,000 जे धम्मस्कंद प्रसवले, असे एकूण 84,000 धम्म प्रवचन आहेत। समजलं? आणि या 84,000 धम्मस्कंदामध्ये आपण पाहिलं, प्रामुख्याने वर्णन तर केलंय। हे 82,000 धम्मस्कंद प्रत्यक्ष तथागतांच्या वाणीतनं प्रसवले, त्यांनी ते बोललेले आहेत। त्या एकाही धम्मस्कंदामध्ये सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केलेली आहे असा कुठेही उल्लेख नाही। सिद्धार्थ गौतमांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांनी बौद्ध धर्माची स्थापना केली असा कुठेही उल्लेख नाही। त्यांनी बौद्ध धर्माची निर्मिती केली असा कुठेही उल्लेख नाही। तुम्ही वाचून पहा म्हणजे तुम्हाला समजेल। अंदाजी टोला नाही मारायचा। तुम्ही एका बाजूला, मी एकटा एका बाजूला, तर तुम्हाला जिंकून पुरून उरेल। समजलं? या 82,000 धम्मस्कंदामध्ये हे वचन नाही आहे। उलट त्या अभिधम्मामध्ये सद्धम्म हा शब्द प्रयोग, सुखा सद्धम्म देसना, सत्य धम्माची देसना दिली, उपदेश केला। हेच बुद्धांचं सांगणं। काय? सद्धम्म, सत्य धम्म। सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काय? सत्य समजलं का तुम्ही? ट्रूथ हे साधं सुद्धा नाही, नोबेल ट्रूथ, आर्य सत्य, आर्य सत्यानंद सन, आर्य सत्याचा साक्षात्कार करून या प्रकृतीतलं आतलं बाहेरचं सारं रहस्य शोधून काढलं। लोकीय ज्ञानापासून लोकोत्तर ज्ञानापर्यंतची परिपूर्णता गाठली। लोकीय सौंदर्य म्हणजे हे अठकलाप आहे। त्यांना बसू द्या चेअरवर, म्हातारे आहेत, त्यांना बसता येत नाही। ठीक आहे, बसू द्या ना, त्यांना म्हातारे, हा दत्कार आहे ना, बसू द्या चेअरवर, बसू द्या, त्यांना बसू द्या, म्हातारे। बघा, सद्धम्म आर्य सत्याचा साक्षात्कार करून, हा सद्धम्म धारण करून श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त केलं जातं। सुखा सद्धम्म देसना। पुढे कालोगामध्ये बुद्धिस्ट लोकांना, बुद्धांच्या अनुयायांना बुद्धिस्ट म्हटलं गेलं आणि बुद्धिस्ट या इंग्रजी शब्दाचा अर्थ बौद्ध करण्यात आला। हे बुद्धिस्ट आहेत म्हणजे बौद्ध आहेत। तर बौद्ध असणं म्हणजे बुद्ध धम्माच्या जे अनुयायी आहेत त्यांना बौद्ध म्हणतात। धम्म बौद्ध असू शकत नाही, हा संप्रदायामध्ये वर्णन होतो बघा। त्यामुळे धम्म बुद्धाचा आहे म्हणून बुद्ध धम्म म्हटलं जातं, बुद्धाचा धम्म असं म्हटलं जातं। बुद्ध धम्मांच्या संगम बुद्धाचा धम्म आहे, याला बौद्ध धम्म नाही। बौद्ध म्हणजे या अनुयायी असतात, उपासक, उपासिका, भिक्खू, भिक्खुणी, यांना बौद्ध अनुयायी म्हणतात, बौद्धांच नाही। त्यामुळे भगवंताच्या महापरिनिर्वाण, महायान, तंत्रयान, मंत्रयान, वज्र इत्यादी इत्यादी 18 प्रकारच्या संप्रदायामध्ये हे सारे संप्रदाय आहे, सगळे संप्रदाय यांना धम्म नाही म्हणताय। धम्म एकच असतो, तो सत्य असतो, शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, तो विशुद्ध असतो, म्हणून त्याला सद्धम्म असं म्हणतात। बोधी ज्ञान धारण करून सत्य धम्माचा हा उपदेश श्रवण करून हे बोधी ज्ञान समजून क्रमशः कम्मठाणाच्या आधारावर धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी वा अर्हत्व प्राप्त केलं जातं। म्हणून हा सद्धम्म सुखदायी आहे।
बाकी सगळं दुःखदायी असतं. पुढे या सत्काराच्या नंतर प्रवचनाची मालिका बनते. शिलज्योती प्रवचन करणार आहे. सत्कारायला बघ आखरी सब्बदानं धम्मदानं जिनात. दानात सगळं श्रेष्ठतम दान हे धम्मदान असतं. धम्म म्हणजे अर्थदान, याला तुम्ही धम्मदान म्हणता. एखाद्या दानपेटीत काही पैसा टाकला किंवा भिक्षूंना पैशाचं दान दिलं, याला धम्मदान म्हणतात. याला अर्थदान, अर्थ म्हणजे पैसा है ना, अर्थदान म्हणतात. धम्मदान म्हणजे भगवंतांची वाणी जशी आहे तशीच समजावून सांगणं. बनते ज्ञानज्योती असं म्हणत असतील. मला असं वाटतं बनते ज्ञानज्योतीजी, तुम्हाला काय वाटतं तुमचं म्हणणं तुमच्या जागेवर ठेवा. तुमचं म्हणणं आम्हाला नका सांगू. भगवंताच्याही वाणीचा अर्थ एवढाच समजावून सांगा. भगवंत जी वाणी जे बोलले त्याचा अर्थ समजावून सांगण्याचं आमचं काम असतं. आमचं पदरचं जोडणं तोडणं आमचं काम नसतं. भगवंतांची वाणी स्वतःमध्ये एवढी परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे, त्यामध्ये भगवंतांनी तुमच्या आमच्यासाठी जोडण्यासाठी काहीच शिल्लक ठेवलेलं नाही. मी जेव्हा असं म्हणेन ना मला असं वाटतं, माझी रुळावरून गाडी घसरली असं समजायचं. त्यामुळं भगवंताची ही बोधी ज्ञान धारण करणार. भगवंत 14 प्रकारच्या हातोटीनं हा सद्धम्म समजावून सांगत असतो. तू अख्खा तो भगवता धम्म, सुवाख्यात करत सुस्पष्ट करत. त्यामुळं 14 प्रकारच्या ज्ञानाच्या कुशलत्वात ही कुशलत्वाची हातोटी त्यांच्याकडे असायची. म्हणून एक एक धम्मस्कंद स्वतःमध्ये एवढा परिपूर्ण आणि परिशुद्ध आहे. ही सद्धम्मातली परिपूर्णता आणि परिशुद्धता हे सद्धम्मातलं सौंदर्य होय. 84,000 धम्मस्कंदामध्ये ही परिपूर्णता आणि परिशुद्धता जी साठवलेली आहे ती प्रकाशित करणं हेच धम्म साहित्याचं सौंदर्य होय. अजूनही आमच्या साहित्यिकांना हे प्रसवता आलं नाही. डॉक्टर गंगाधर पानतावड्यांपासून केशव मेश्रामांपर्यंत, दया पवारापर्यंत, डॉक्टर रावसाहेब कसब्यांपासून डॉक्टर यशवंत मनोहरांपर्यंत अजूनही 14 ऑक्टोबर 1956च्या धम्मक्रांतीनंतर हे धम्म सौंदर्य अजूनही प्रतिपादित करता आलेलं नाही. ही कमजोरी आमची आणि तुमची सगळ्यांचीच आहे. त्यामुळे धम्म चळवळ ही पुढे जात नाही. खरं कारण हे असली आहे. हे धम्म साहित्याचं सौंदर्य प्रकाशित करण्यासाठी मोठी बुद्धी लागते. तुम्ही एवढ्याशा बुद्धीचे लोक. त्यामुळे जशी जशी बुद्धी विस्तृत होईल तेव्हा हे धम्म सौंदर्य प्रकाशित करण्याचं सामर्थ्य आमच्यामध्ये वा तुमच्यामध्ये होईल. ही परिपक्वता तेव्हा येईल जेव्हा एक एक धम्मस्कंदातली परिपूर्णता आणि परिशुद्धता आपल्याला समजावून सांगता येईल. त्यामुळे ही धम्मातली परिशुद्धता आणि परिपूर्णता समजावून सांगणं हे धम्मकथन करणं होय. जसा आहे तसाच अर्थ समजावून सांगणं म्हणजे धम्मकथन करणं होय. याला धम्मदान असं म्हटलं जातं. भगवंताची वाणी जशी आहे तशी समजावून सांगणं. मी भक्ते शीलज्योती यांना सूचित करतो की त्यांनी धम्मदेशनेला प्रारंभ करावा. भक्ते शीलज्योती